आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते। कार्यक्रमाला सुरुवात करायची ना? बघा तुमचा आवाज आला पाहिजे। करायची ना? क्या बात। सर्वप्रथम पुन्हा एकदा सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचप्रमाणे 14 विद्या 64 कलेचा अधिपती सुखकर्ता दुःखहर्ता त्या गजाननाला वंदन करून शिवरायांना जन्म देणारी धन्य ती माऊली स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे। तर आज श्री दत्त जयंती निमित्त हा शक्ती तुलाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि ते आयोजक म्हणजे ज्यांनी मला माझी ते कला सादर करण्याची संधी दिलेली आहे ते आयोजक म्हणजे श्री बसव अनुष्का प्रल्हाद दत्ताराम तिवरेकर व समस्त तिवरेकर परिवार जुळवाडी
की त्यांनी आम्हा दोन्ही कलावंतांना आमची कला सादर करण्याची संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्री वत्स सरिता प्रशांत दत्ताराम तिवरेकर, त्याचप्रमाणे कुमारी प्रणिता, कुमार अर्णव, कुमारी अनिका, कुमारी दीपिका यांना सुद्धा माझ्या शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि दरवेळी मला संगीताला साथ देणारे ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहे स्वप्नीलदादा जाधव, बँजोला साथ देणार आहे प्रणितदादा मोहिते उर्फ दोदो, तसेच ऑक्टोपॅडला साथ देणार आहेत आमचे अजय दादा कानेकर, ढोलकीला साथ देणार आहेत शुभमदादा सुतार आणि आमचे युट्यूबर मुतीदादा देवरुखकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे माझी शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी आणि इथे बसलेल्या सर्व तमाम रसिकजनांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे कीबोर्डला आमच्या सोबती दादांसोबत अजून एक त्यांना साथ देणार आहे तो म्हणजे सम्यक शिर्के, याला ही शाहिरी मानाचा मुद्रा करते. तसेच माझे वडील, माझे गुरुवर्य आणि सहशाहीर विवेकजी शेलार, सहशाहीर अस्मिता शेलार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि आजचा माझा कार्यक्रम त्यांच्यासोबत आहे हा शक्तिपुराचा कार्यक्रम. माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर, तुरेवाले शाहीर रत्नाकरजी महाकाळ आणि त्यांचे कलाकार यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे सगळ्यांना माझा आवाज पहिले नमन माझे वंदित मी आता हीच विनवणी करते तुला तुझे गुण गाता. चरणावरी आज ठेवून माथा, चरणावरी आज ठेवून माथा, गातो आम्ही तुझे गीत गाथा, करतो रक्षण आमचे तुम्हाला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, माझ्या आणि गौतमाला, माझ्या स्तवनला सुरुवात करीत आहे. पहिली माझी वंदना आई जोगाईला,
पहिली माझी वंदना कर जोडुनी माता देवी चरणाला हीच माझी प्रार्थना मी करते जागाईला हीच माझी प्रार्थना क्या बात है पहिली माझी वंदना आई जुगाईला पहिली माझी वंदना आई जुगाईला कर जोडुनी माता देवी चरणाला कर जोडुनी माता देवी चरणाला हीच माझी प्रार्थना करते जागाईला हीच माझी जागाईचे नाव प्रसिद्ध आहे आणि वेळोवेळी ती जुगाई देवी आणि जागाई देवी ही सर्व भक्तांच्या पाठीशी राहत असते आणि तिचा आशीर्वाद हा सदैव आपल्या पाठीशी असतो. म्हणून काय म्हणायचं आहे, जुळवाडी गावाने
भंग जागे बोला परमाणु गुरु गणपती कैलास रामचंद्र पांडुगंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेली आहे गणाला सुरुवात करीत आहे मोहक सुंदर नाव तुझे आहे बाप्पा लंबोदर पाहता ते रूप देवा होती सर्व चिंता दूर म्हणून साऱ्या भक्तांच्या मनी लागे श्री गणराया तुझीच आणि म्हणून काय म्हणायचं आहे गणाची चाल आहे हे स्वप्न धुरे पुन्हा पुन्हा तुझ्या विना ग तुझ्या विना हे स्वप्न धुरे पुन्हा पुन्हा तुझ्या विना ग तुझ्या विना आणि म्हणून काय म्हणायचं आहे नाही राहिला मन पाहिला इंद्रधनुष्याचा रंग तुझ्या जाण्याने गेला बदलुनी तो निसर्गाच्या संग किलबिलाट पाखरांचा सुना झाला वना नाही करमेना सांग देवा तुझ्या विना ही विनवणी करते तुला पुन्हा धावूनिया तुम्ही श्री गणा ही विनवणी करते तुला पुन्हा धावूनिया तुम्ही श्री गणा
नाही राहिला मन पाहिला इंद्रधनुष्याचा रंग. तुझ्या चांदणी गेला बदलून होडी सर्वाच्या संग. नाही राहिला मन पाहिला इंद्रधनुष्याचा रंग. तुझ्या चांदणी गेला बदलून होडी सर्वाच्या संग. हिरव्या पाखरांचा सोना झाला बना. आणि करविनाचा देवा तुझ्या विना. मी विना करते तुला पुन्हा. यात विषय घडा. मी विना करते तुला पुन्हा. यात विषय घडा. विना करते तुला पुन्हा. यात विषय हिरविलाट पाखरांचा सोना झाला बना. आणि करविनाचा देवा तुझ्या विना. मी विना करते तुला पुन्हा. यात विषय घडा. मी विना करते तुला पुन्हा. यात विषय घडा.
तुला धामी या तुम्ही श्री गणा स्तवन आणि गण झालेलं आहे. आता कशाला सुरुवात करायची? आवाज येऊ द्या जरा. कशाला सुरुवात करायची? अरे मी इथे एकटी बोलते, तुमच्या सगळ्यांचा आवाज कसा आला पाहिजे? सुरुवात कशाला करायची? आता महाकाळ गोळ सोबत हा काय माझा म्हणजे ऑफ सीझनचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा तर महाकाळ बुवा जर आतमध्ये असाल तर तिथे जरा त्या खिडकीत या आणि मी आता जे गवळण गाणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या. हा गवळण शास्त्रात आहे, शास्त्र सांगणार सुद्धा आहे, विषय पटवून सुद्धा देणार आहे, पण तुम्हाला सुद्धा मजा आली पाहिजे की नाही? आली पाहिजे की नाही? मला सांगा आधी गवळण तुम्हाला कशी पाहिजे? कशी पाहिजे? झणझणीत झणझणीत. हा बुवांना झोपली पाहिजे की नाही ती गवळण? जरा तरी झोपली पाहिजे की नाही? आवाज कुठे तुमचा? हा झोप आले सगळ्यांना? झोप आले? तुमची झोप आता मी उतरवतो. बघा बुवांना काय सांगत आहे पहिल्यांदा. या गवळ्याच्या पोरीला काना तू कमजोर समजू नकोस. मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नकोस. मोडीने तुझी खोडी असा तू वागू नकोस. मोडीने तुझी खोडी अरे काना असा तू वागू हराम खोरा नंद किशोरा मला तू अनपढ समजू. आणि म्हणून बुवांना आधीच माझं सांगणं आहे. बुवांच्या 1 2 3 4 4 4 गवळणी घेतात. बुवा आधीच सांगते 4 4 गवळणी जर
तुम्ही घेतला हा तर नंतर 4 गाणी अशी तुम्हाला काय लावी दुसऱ्या बारीत मग तुम्ही घरात परत जा हा आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा गवळणीला सुरुवात करीत आहे बघा काय म्हणायचं आहे खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून खातो दही दूध चोरून चोरून व काहीतरी नवीन विषय दिलेला आहे तुम्ही सुद्धा इथे काहीतरी नवीनच द्या हा खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून आणि मग काय म्हणायचं आहे जोर कराया लागला मधून जोर कराया लागला मधून सगळ्यांना ऐकायला येतंय ना दादा तुम्ही जरा शांत बसा त्यांना ऐकायला येऊ द्या बघा काय म्हणायचं आहे खातो दही दूध चोरून चोरून आता श्रीकृष्ण चोरटे होता बरोबर दही दूध चोरून खायचा खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून अहो देवा कान्हाला ठेवली बांधून जोर कराया लागला मधून जोर कराया लागला मधून पुढे बोलू ना जोर कराया लागला मधून आता ते महिला मंडळ सुद्धा खूप जास्त आहे तुमचा मान राखूनच वारी करणार आहे हा जोर कराया लागला मधून तोंड हालायला लागले तर बाजून जोर कराया लागला मधून तोंड हालायला लागले तर बाजून आधी मला सांगा सगळ्यांना क्लिअर आवाज माझा गेलेला आहे मग काय म्हणायचं आहे जोर कराया लागला मधून मागापणा काही बोलायचं नाहीये जोर कराया लागला मधून तोंड हालायला लागले तर बाजून आता बघा काय म्हणायचं आहे खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून म्हणजे काय तर तो श्रीकृष्ण आता ती यशोदा माई त्याला एवढं समजवते की तू दही दूध चोरून खाऊ नको तरी सुद्धा तो काही ऐकत नाही आणि तेव्हा ती यशोदा माई त्याला उखळाला बांधते आणि जेव्हा तो श्रीकृष्ण उखळेला बांधलेला असतो तेव्हा जेव्हा तो बांधलेला असतो तेव्हा तो पुढे पुढे जातो कारण त्याला सुटायचं असतं यशोदा माईने त्याला बांधलेलं असतं त्या कान्हाला सुटायचं असतं त्याच्यातून आणि म्हणून तो उखळ घेऊन सोबत पुढे जातो आणि जेव्हा तो एका रानात जातो त्या रानात एक झाड होतं आणि 2 झाड होते आणि त्या झाडाला ते 2 झाड म्हणजे कुबेराचे 2 पुत्र एक म्हणजे नलकुबेर आणि मणिग्रीव या दोघांना नारद मुनींचा शाप होता की तुम्ही दोघे झाड बनवा आणि म्हणून ते तसेच तिथे झाड बनून राहिलेले आणि जेव्हा श्रीकृष्णाचं त्यांना दर्शन होईल तेव्हा ते त्याच्यातून मुक्त होतील आणि तेव्हाच जेव्हा तो श्रीकृष्ण उखळीला बांधलेला असतो तेव्हा जेव्हा तो जातो त्या 2 झाडांच्या मधून श्रीकृष्ण जातो आणि म्हणून काय म्हणाले जोर कराया लागला मधून म्हणजे आता तो श्रीकृष्ण उखळीला बांधलेला आहे बरोबर मग तो जोर लावून त्या 2 झाडांच्या मध्ये शिरतो जोर कराया लागला मधून आता बुवांना वाटेल काहीतरी वेगळं बोलते जोर कराया लागला मधून आणि नंतर काय म्हणाले 2 हालायला लागले तर बाजून 2 हालायला लागले तर बाजून म्हणजे काय ती 2 झाडे आणि त्या 2 झाडांच्या मधून तो श्रीकृष्ण जातो आणि म्हणून काय म्हणाले बुवा जोर कराया लागला मधून 2 हालायला लागले तर बाजून गवळण घ्यायची का घ्या
जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले दोरी करी कानाला बांधून ठेवली दोरी नाही समजावून गेली मनातून वैतागून रात्रंदिन समजावून गेली मनातून वैतागून जोर कराया लागला मधून जोर कराया लागला मधून जोर हालायला लागले जोर कराया लागला मधून जोर हालायला लागले गोकुळामध्ये गाई धिंगाणा लय गाईला बाळांचा काना काहीतरी सांगून करी बहाणा मस्करी करतो वृंदावना कसा बसवतो यशोदेला खोटं खोटं ते सांगून कसा बसवतो यशोदेला खोटं खोटं तो सांगून जोर कराया लागला मधून जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले बाजून जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले बाजून दोन्ही मुख्य होते समान अडकले होते आतमधून उभे राहते ते रडून मुक्त झाले शापातून यशोदाने ते पाहून देवाला नेली खेचून माझा यशोदाने ते पाहून देवाला नेली खेचून जोर कराया लागला मधून जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले बाजून जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले बाजून क्या बात
एकदा आमच्या दादांसाठी टाळ्या वाजवून जाऊ द्या. सगळ्यांच्या जोरदार. पदाला सुरुवात करत आहे. बघा काय म्हणायचं आहे. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला. बघा पदाची चाल देत आहे. नाहीतर इथे येऊन कोण बोलतील हा ही पोरगी कॉलेजला जाते आणि हिला नक्की काय म्हणायचं होतं. तर बुवा पदाची चाल देत आहे. नीट लक्ष देऊन ऐका. पदाची चाल देत आहे. बघा पद काय म्हणायचं आहे. आला आला भिकारी त्या काळात काहीतरी बेत हा करायचा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझं मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का अरे गेलास तुझं मारीच्या. बघा बघा म्हणायचं आहे. जेव्हा माता सीता ही तिला एक ते सुवर्ण हरिण दिसतं आणि ते सुवर्ण हरिण आणण्यासाठी ती जेव्हा ती श्रीरामांना पाठवते झोपडीतून जेव्हा पाठवते की मला ते हरिण पाहिजे आणि म्हणून जेव्हा ते श्रीराम बाहेर पडतात तेव्हा तो रावण भिकारीचं म्हणजे एका ब्राह्मणाचं रूप घेतो आणि तिथे येतो आणि तिला म्हणतो भिक्षां दे ग माई. आणि जेव्हा तो येतो तेव्हा ती सीता त्याला भिक्षा देण्यासाठी पुढे जाते आणि तो सीतेला पळवून नेतो. कोण? रावण. आणि म्हणून कोण मी तुम्हाला बोलत नाही त्या रावणाला बोलते. बघा काय म्हणायचं आहे. आला भिकारी त्या काळात काहीतरी भेट हा करायचा. आणि हा भेट कोणाचा ठरला होता. तर रावण आणि तो मारीचा राक्षस. ते सुवर्ण हरिण म्हणजेच कोण. तर तो मारीचा राक्षस होता आणि त्या रावण आणि मारीचा राक्षसाचा हा भेट ठरला होता. आणि म्हणून काय म्हणायचंय. काहीतरी भेट हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता बुवांचं सुद्धा लग्न झालेलं आहे बरं का. बुवांचं सुद्धा लग्न झालेलं आहे पण बुवांना काही बोलायचं नाही. त्या रावणाचं सुद्धा लग्न झालं होतं आणि म्हणून काय म्हणाले. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझं मारीच्या. Yeah.
आला भिकारी त्या काळतरी आला भिकारी त्या काळतरी काहीतरी वेगळा करायचा दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तू मारी दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तू मारी केला रूप धारण करून नेले तिला त्याने लावली जटायूला त्याने उडवून माझा केली अशी पंचवटीमध्ये जाते पंचवटीमध्ये जाते मोह कसा बाबा काढायचा दुसऱ्याच्या बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याच्या बायको पळवण्यासाठी का केलास तू मारी दुसऱ्याच्या बायको पळवण्यासाठी का केलास तू मारी असा हात तिने धरला मृग तिला सीतेच्या रक्षणासाठी वनत दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तू मारी बायको पळवण्यासाठी का गेलास तू मारी दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या
बघा, पहिली बारी माझी ती संपलेली आहे आणि बुवांना माझं सांगणं आहे की बुवा पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे. शास्त्र एक एक शब्दाचं पटवून दिलेलं आहे. हा? जर अर्थाचा अनर्थ केला तर दुसरी बारी या वैदेशिकाच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. हा? बुवा रत्नाकर महाकाळ, हा, महाकाळ तुमचा काळ बनून मी इथे आलेली आहे. हेच वाक्य मी इथे रत्नागिरीत माझी बारी झाली होती तेव्हा सुद्धा सांगितलं होतं. आता सुद्धा सांगते, ताकीद देते की बुवा अर्थाचा अनर्थ करू नका आणि गवळणी 1 2 3 4 घ्यायच्या नाही. ते तर बुवांची सवय आहे की ही प्रेमाची गवळण घेतो आणि ही घेतो ती घेतो, असं काही करायचं नाहीये. झटपट पटापट उरकायचं बुवा. हा, दुसरी बारी माझ्या हातात एवढं लक्षात ठेवायचं आणि मी माझी पहिली बारी ते संपवते आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि तेच सांगते.